MIMचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत. इम्तियाज सर, वक्फ बोर्डाचं बिल पास होतं आहे, अनेक वेगवेगळ्या सुधारणा आणि काही बदलसुद्धा त्यात आणलेले आहेत. कसं बघता याकडे? जेव्हा हे वक्फ बिल आणणार होतं त्याच्यानंतर सर्व देशामध्ये त्याचा विरोध होता आणि विभिन्न राजनैतिक पक्षांनी त्याचा विरोध केला होता. त्याच्यामुळेच JPC तयार करण्यात आली होती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात आली. पूर्ण देशामध्ये ते फिरले, अनेक मीटिंग्स घेतली. कमीत कमी 1 कोटीच्या जवळ त्यांच्याकडे सुझाव आले, पूर्ण देशामधून सुझाव आले, काही तक्रारी आले, जे काही लोकांना बोलायचे होते याच्या बाबतीत लोकांनी आपले आपले सुझाव दिले. त्याच्यानंतर JPC एका पक्षाचे नसतं, सगळं राजनैतिक पक्षाचे जे MPs होते त्याच्या JPC होती आणि त्यांनी एक रिपोर्ट तयार केली. ते रिपोर्ट पार्लमेंटमध्ये न आणता ते सगळं जे रिकमेंडेशन JPCनं तयार केले होते ते सगळे त्यांनी रिजेक्ट केले. आणि आता मंत्री साहेब जेव्हा हे बिल टेबल करत होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही काही नवीन अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे, कॅबिनेटने ते ॲड केलेलं आहे. मग हेच करायचं होतं तर JPC कशाला तयार केली होती? मग JPCच्या रिकमेंडेशन जे 1 कोटीच्या जवळ लोकांनी जे सुझाव दिले होतं, तक्रारी दिली होती, जे काही होतं त्या अनुषंगाने जे रिपोर्ट होती त्याला तुम्ही एकदम 100% आउटराईट रिजेक्ट केले. मग हे नाटक कशाला केलं होतं तुम्ही? लोकांचा पैसा, खासदारांचा टाईम, हे सगळं तुम्ही वाया घातलं आणि म्हटलं की नाही आम्ही कॅबिनेटमध्ये बसून आम्ही नवीन अमेंडमेंट्स आणलेले आहे. बघा काय आहे आता की एका विशिष्ट समाजाला कशाला आपल्याला टार्गेट करायचं. तुम्हाला माहीत आहे की मागच्या 1-4-5 वर्षाचं तुम्ही हे बघा, उसके अंदर कभी बीफच्या मुद्द्यावर ते बिल आणतात, कभी CA NRCच्या बाबतीत मुस्लिमांना टार्गेट कशा करता येतं. मग ट्रिपल तलाकचा मुद्दा आणला ना. आता त्यांना मी आकडे विचारतो की आता तुम्ही ट्रिपल तलाकच्या मुद्दा हे आणल्यानंतर, बिल आणल्यानंतर तुमच्याकडे काय आकडे आहे की किती प्रमाणात हे तलाकचा मुद्दा संपलेला आहे? तर सोशल एव्हिल होतं. त्याला बिल आणून काही होणार नाही होता. आता हे मुस्लिम समाजाच्या बाबतीत हे आहे, त्यांनी काय सांगितलेले आहे म्हणजे मिसलीड. आता मी स्पष्टपणे सांगतो, हे जे बिल आणण्यात आलेलं आहे ते मिसलीडिंग आहे, मिस्चिवियस आहे, फक्त एक शरारतीने हे प्रेरित आहे. मंत्री साहेबांचं भाषण आहे का की त्या बोर्डमध्ये जे राज्याचा बोर्ड असणार आहे त्याच्यामध्ये शिया कम्युनिटीचा एक मेंबर असणार, बोहरा कम्युनिटीचा एक मेंबर असणार, मुस्लिम समाजाचा. अरे बाबा, तुम्हाला माहीत नसेल तर बघा तुम्ही, नियम ऑलरेडी एक्झिस्टंट आहे. ऑलरेडी शिया कम्युनिटीचा एक मेंबर असायलाच पाहिजे आणि असतो, बोहरा कम्युनिटीचा एक मेंबर असायलाच पाहिजे आणि असतो. महिलांच्या बाबतीत महिला असतं आणि महिलांच्या बाबतीत नाही, महिला त्याच्या बोर्डमध्ये यायला पाहिजे. मग मी देवेंद्र दामोदर मोदी साहेब आपल्याला प्रश्न विचारतो, 5 दिवसाचा विशेष अधिवेशन महिलांना कसा आपल्याला न्याय द्यायचा आहे 50% रिझर्वेशन देऊन, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवले होते. तारीख बताएंगे नहीं, कब से लागू करेंगे? मग 2024ला का लागू नाही केले? इतकंच तुम्हाला महिलांना सन्मान द्यायचा आहे, त्यांना न्याय द्यायचा आहे, तर का नाही 2024च्या इलेक्शनमध्ये तुम्ही 50% रिझर्वेशन, ज्याच्यासाठी तुम्ही कोट्यवधी खर्च करून विशेष अधिवेशन बोलवले होते? तारीख नाही बताएंगे, कब से लागू करेंगे. पण वक्फ बोर्डामध्ये बराबर आम्ही काड्या करणार उसमें. आता हेच काड्या करायचं असेल तर दुसऱ्या ज्या धर्माचे जे बोर्ड्स आहे त्याच्यामध्येही असं करणार. तुम्ही हे म्हटले आहे की आम्ही सर्व जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये समावेश करणार आहे आणि 4 इंटेलेक्च्युअल नॉन मुस्लिम्सचा आम्ही बोर्डमध्ये सामील करणार. काय मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला इंटेलेक्च्युअल्स दिसत नाही का? मोदी साहेब, इंटेलेक्च्युअलची जेव्हा गोष्ट येईल ना, का अनेक असे मुस्लिम्स आहे जे तुमच्यापेक्षा खूप चांगले इंटेलेक्च्युअल्स आहे. तुम्हाला हे कशाला वाटलं की आम्ही नॉन मुस्लिम्सला या कारणाने आम्ही त्याच्या बोर्डमध्ये सामील करत आहे की ते इंटेलेक्च्युअल आहे? मुस्लिम समाजामध्ये पण आहे. एकदा बघा तर सही किती इंटेलेक्च्युअल्स आहे आमच्या समाजामध्ये. पण काय आहे की फक्त एका समाजाला कशा टार्गेट करून आणि त्यांची जमीन, आपण त्यांची मशिदी, त्यांच्या दर्गाचा कारभार जे आहे त्याच्यामध्ये कशा आपण हस्तक्षेप करून आपण त्याच्यामध्ये अतिक्रमण करता येईल, याच्यासाठी हे बिल आणण्यात आलेलं आहे. हे बिल पास झाल्यानंतर मुस्लिम समाजांना काय काय धोके होऊ शकतात? नाही, काय आहे की मुस्लिम समाजांना सगळं माहीत आहे. बघा, या देशाचा एक इतिहास आहे. अनेक असे कब्रस्तान आहे की ज्याच्यामध्ये खूप सारे कबर आहे. तुम्ही डॉक्युमेंट्स मागितल्यानंतर ते
100 वर्षापूर्वीचे कब्रस्तान आहे. तिथे कब्रस्तान आहे. आता ते म्हणणार की नाही तुम्ही डॉक्युमेंट्स दाखवा, नाही तर आम्ही हे सगळं कब्रस्तान आहे तो जमीन दोस्त करणार आहे. गावामध्ये तुम्ही बघा की अनेक असे मंदिरं असतात की जिथे पहिले एक दगड टाकण्यात येतं, त्याच्यानंतर हे तो आपण त्याचा पूजा सुरू करतो आणि त्याच्यामध्ये एक आपण मंदिर तयार करतो. आम्ही कधी त्याचा विरोध केला का नाही. त्याचप्रमाणे गावाची कोणीतरी एका माणसाची जागा आहे, त्या जागेवर ते डोनेट करतो आणि ते म्हणतो की याच्यामध्ये तुम्ही मशिदी तयार करा करके उसमें त्याची प्रॉपर्टी ते डोनेट करतो, वाफ करतो ते. पण तुम्ही असं सांगणार आहे की म्हणजे आता ते मशिदीच्या परमिशन तुम्ही दाखवा करके. तर अनेक असे इश्यूज आहे, मदरसेचे इश्यूज आहे, काय काय तुम्ही करणार आहे. तुम्ही वक्फ बोर्डाची फंडिंग, वक्फ इज अ टोटली मुस्लिम रिलेटेड इश्यू. आणि हे जे सगळं करण्यात येत आहे त्याच्यामध्ये आपण आपली नाक कशा खुपसता येतं, ते सगळा प्रयत्न याच्यामध्ये सुरू आहे. आता हे बिल आज त्यांच्याकडे आकडे आहे दुर्दैवाने. आज पूर्ण देशाचं लक्ष कुठे लागलेलं आहे, नरेंद्र मोदी साहेबांकडेही लागलेला आहे. चंद्रबाबू नायडू काय निर्णय घेणार आहे, नितीश कुमार काय निर्णय घेणार आहे, अजित पवार काय निर्णय घेणार आहे. नाहीतर इथे तर मुस्लिम समाजाच्या बाबतीत खूप चांगलं बोलायचं आणि जेव्हा मुसलमानांच्या विरोधात काही बिल येणार आहे तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या गोदीमध्ये जाऊन बसणार असेल तर हे सगळं आम्ही एक्सपोज करणार आहे. आणि काय काय नुकसान होणार, काय काय त्रुटी होणार, नुकसानही होणार असेल तर असं नाही आहे की आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही काय खूप मोठं असे हे करणार आहे, उद्रेक आम्ही करणार आहे. नाही, तसं नाही करणार आहे. न्यायप्रणालीवर विश्वास आहे. बिल पास झाल्यानंतरही आम्हाला एक आमच्या हातात एक हत्यार आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि त्याच्या विरोधात काय काय कशा प्रकारे हे करण्यात आलेलं आहे समजावून सांगू. जे तुम्ही ह्याचं धरणा प्रदर्शन, विरोध प्रदर्शन न करता न्यायालयीन लढाई लढणार आहात. नाही, ते पण करणार आहे. ऑलरेडी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जे आहे, जे प्रमुख बॉडी आहे, त्यांनी तर ऑलरेडी डिक्लेअर केले. मागच्या फ्रायडेमध्ये त्यांनी देशभरामध्ये लोकांना सांगितलं होतं की जुम्मतुल विदामध्ये आपण सगळ्यांनी काली फिती लावून आपण नमाज अदा करण्यासाठी. तर एक इनिशियल आहे. त्याच्या आंदोलनाची दशा आणि दिशा काय असणार आहे ते ठरवतील जे मोठे ऑर्गनायझेशन्स आहे. तुम्ही मात्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार. स्वाभाविक आहे की असं गप्प बसणार तर नाही ना. जिथे लढायचं आहे तिथे आम्ही लढणार आहे. आणि दत्ता, मला आज जे लोकसभेची प्रोसिडिंग जेव्हा मी बघत होतो, खऱ्या अर्थानं जेव्हा माझा पराभव झाला होता त्या दिवशी इतकं दुःख नाही झालं होतं जितकं आज मला होत आहे. आणि मला असं वाटतं की ज्या मुस्लिम समाजाचे काही लोकांनी, काही इकडच्या मंडळींनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे, मुस्लिम समाजाने मला पराभव नाही केलेले आहे. ते मुस्लिम समाजाला खूप मोठा धोका दिलेला आहे आणि मुस्लिम समाज त्यांना कधीही माफ करणार नाही. कारण मी असलं असतं तर कमीत कमी आज मी माझे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांच्या सोबत बसून मी याचा पुरजोर आम्ही विरोध केलं असतं. पण त्यांनी काही पैशासाठी जे आपला समाजाला धोका दिलेला आहे, मला असं वाटत नाही की मुस्लिम समाज त्यांना कधी माफ करतील. तर हे होते एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी जे बिल पास होते त्याला विरोध केलेला आहे. मात्र हा विरोध करतानाच त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.